हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 30 जो आहे स्टँडर्ड 7चा त्याचे एक्झाम्पल्स सॉल्व करू. अत्यंत सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. याच्यामध्ये पहिला आहे क्वेश्चन बघा, फाइंड द स्क्वेअर रूट. आणि तिच्यामध्ये पहिला त्यांनी जो नंबर दिला आहे तो आहे 625. आता स्क्वेअर रूट म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे की स्क्वेअर आपण बघितलं आहे. तर फॉर एक्झाम्पल तिच्यामध्ये आपण जर 3⁻² जर केला बघा, तर आपण पाहिलं होतं की 3 हा बेस आहे आणि 2 हा इंडेक्स आहे किंवा पॉवर आहे. आणि आपण लिहिलं होतं बघा 3 × 3 = 9. हे 2 वेळा घेतलं कारण हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स आहे आणि म्हणून आपण त्याचं केलं. तर मग 9चा हे काय आलं, स्क्वेअर रूट हे 3 आलं. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला 625चं जे स्क्वेअर रूट आहे ते काढायचं आहे. अत्यंत सोपं आहे. तर आपण पहिल्यांदा लिहून घेऊया 625 आणि याला आपण कोणत्या रीतीने करायचं आहे, तर फॅक्टर्सनी आपल्याला हे करायचं आहे. तर 625. आता बघा, मागे आपण याला पहिल्याच्यात बघितलेलं होतं की आपण फॅक्टर्स पाडलेले होते LCM आणि SCFच्या वेळेस. त्याचप्रमाणचे आपल्याला फॅक्टर्स हे करायचे. त्याच्यामध्ये बघा 625. आता याला 2नी जाऊ शकतो का डिव्हिजन, शेवटी 5 आहे त्याच्यामुळे 2नी जाणार नाही. 3ने बघू, 3 × 6 आहे, पण 25ला पूर्ण डिव्हिजन 3ने जात नाही, 4ने जाणार नाही. मग 5ने आपण ट्राय करूया. मग 5ने जातो का, 5 × 1 = 5, 1 राहिला, 5 × 2 = 10, 2 आणि जातो. मग 5ने करूया आपण. मग बघा 5 × 1 = 5, 1 रिमेन झाला 2, 5 × 2 = 10, परत 2 उरले म्हणजे 25 उरले. मग 5 × 5 = 25. ओके. त्यानंतर आता उरलं 125. आता बघा 125ला आपण 5नंच जातो डिव्हिजन. तर 5 × 2 = 10, उरले 2, राहिले 25, 5 × 5 = 25. आणि परत बघा हे तर सोपंच आहे, 25ला 5ने जातोच, 5 × 5 = 25. आणि खाली जोपर्यंत शेवटी 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फॅक्टर्स पाडत जायचे आहे. ठीक आहे. आता आपण हे फॅक्टर्स आहेत हे लिहून घेऊया. तर 625 = 5 × 5 × 5 आणि × 5. आता याच्यामध्ये एक काम करायचं आहे की आपल्याला हे ज्या 5चे 4 वेळा लिहिलेत बघा आपण, 1 2 3 4, तर याच्या पेअर्स करून घ्यायच्या आहेत, जोड्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर झाली. आणि ह्या एक पेअरसाठी एकदाच आपल्याला 5 लिहायचे, म्हणजे 5 आणि याचा एक 5. ठीक आहे. तर आपण आता काय करायचं, आता पुढे स्क्वेअर रूट हे बघा अशा रीतीनं आपण लिहितो. स्क्वेअर रूट काढण्यासाठी हे अशा रीतीनं. आणि इथे 625. आता इथे बघा हे 5 आहे, हे आपण असं लिहायचे 5 × 5 = 25. म्हणजे 625चं जे ॲन्सर आहे किंवा जे स्क्वेअर रूट आहे ते 25 आहे. म्हणून आपण ॲन्सर इथे लिहू शकतो. ॲन्सर काय लिहिणार, स्क्वेअर रूट ऑफ 625 = 25. ठीक आहे. बघा किती सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला हे फॅक्टर्स काढता आले पाहिजे. आपण इथे फॅक्टर्स 625चे काढून घेतले. नंतर
याच्या पेअर्स केल्या आणि प्रत्येक पेअरसाठी आपण फक्त एकदाच 5 लिहिला. ह्या दोघांसाठी म्हणजे ही पेअर आहे, ह्या पेअरसाठी आपण 5 लिहिला, ह्या पेअरसाठी आपण 5 लिहिला आणि हे स्क्वेअर रूट मध्ये टाकला बघा आणि त्याचं ॲन्सर आलं 25. 5 जा 25. ठीक आहे, अत्यंत सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1225. आता बघा मोठं आकडा दिसतोय 4 डिजिटचा, पण घाबरून जायचं काम नाही आहे. इथे आपल्याला परत याचे फॅक्टर्स करायचे आहेत वरीलप्रमाणे आणि आता बघूया आपण कसं होतं. त्याच्यामध्ये 2चा बसेल का, शेवटी 5 आहे म्हणून 2ने जाणार नाही. 3ने जातो का बघा, 3 4 जा 12, पण 25ला पण शेवटी जात नाही म्हणून होणार नाही. 4नं तर जाणारच नाही. 5ने करून बघूया. 5 2 जा 10, 5 2 जा 10, उरला 2 22, नंतर 5 4 जा 20. हां 5ने जातोय बघा, आपण करूया. तर 5 2 जा 10, उरले 2 आणि वरती 2 घेतले म्हणजे 22 झाले. 5 4 जा 20, परत 2 उरले, 2 वरती 5 घेतले म्हणजे 25 झाले. मग 5 5 जा 25 म्हणजे 245 आले. आता बघा परत याला आपण 5ने देण्याचा प्रयत्न करू. डिव्हिजन 5 4 जा 20, उरले 4 आणि हां जातोय 5ने. तर बघा 5 4 जा 20 आणि 5 9 जा 45. आता बघा याला 5ने जाणार नाही, मग आपण काय करू, 7चा करूया. 7 7 जा 49 आणि शेवटी उरला 1. बघा अत्यंत सोपं आहे. आता आपण काय करूया, याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. याचे फॅक्टर्स आपण लिहू. 1225 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7. हिच्यामध्ये पेअर्स आहेत बघा, ही 5 5ची आणि 7 7ची. तर ही 5 मल्टिप्लाइड बाय 7. ओके, आता पुढं आपण एक काम करू, याचं स्क्वेअर रूट लिहून घेऊया. इज इक्वल टू 5 इंटू 7 इज इक्वल टू 35. म्हणजे ॲन्सर काय आलं 35. म्हणजे 1225चं जे स्क्वेअर रूट आहे ते 35. मग आपण त्याचा ॲन्सर पण लिहून घेऊया. ॲन्सर स्क्वेअर रूट ऑफ 1225 is 35. करेक्ट. किती सोपं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघत होतो 289. आता 289 याला आपण 2ने देऊया. तर 2ने जाणार, शेवटी 9 आहे बघा, ऑड आहे नंबर आहे म्हणून 2ने जाणार नाही. 3ने जातो का बघा, 3 9 जा 27 आणि उरला 1 उरले 19, पण 19ला 3ने जाणार नाही. 4ने पण जाणार नाही बघा, नाही जाणार. मग आपण बघूया 289ला 6ने देऊन पाहूया. तर 6ने जातो का, नाही जाणार. 6 6 चौक 24, 6 4 जा 24, नाही जात. 7 नाही जात. मग शेवटी आपल्याला 10 नाही जाणार नाही, मग तो जाणार आहे. आपण प्रयत्न करून बघूया. शेवटी 17ने प्रयत्न करू, तो 17ने जातो आणि 17 1 जा 17 आणि
उरला परत 17 आणि ह्या 17ला परत आपण दिला 17ने आणि शेवटी उरला 1 आणि त्याचे आपण फॅक्टर्स लिहून घेऊया. 289 इज इक्वल टू 17 इंटू 17 ही पेअर झाली आणि आपण काय केलं याचं स्क्वेअर रूट लिहून घेऊया. 289 इज इक्वल टू याच्यासाठी आपण एकच लिहिला 17 सो स्क्वेअर रूट आलं 17. मग ॲन्सर आपण लिहून घेऊ. स्क्वेअर रूट ऑफ 289 इज 17. ओके, हे आपल्याला फायनल उत्तर. अत्यंत सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 4096. 4096. आता बघा याला आपण याचे फॅक्टर्स अगोदर पाडून घेऊया. तर बघा शेवटी 6 आहे म्हणजे इव्हन फिगर आहे, तर याचा अर्थ आपण याला 2ने डिव्हाइड करू शकतो. ठीक आहे, तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, हा 0 जसाचा तसा, आणि नंतर 2 4 जा 8 आणि उरला 1 आणि शेवटी उरले 16. तर 2 8 जा 16. परत आपल्याला बघा इथे 8 आहे म्हणजे आपण याला परत 2ने डिव्हाइड करू शकतो. 2 1 जा 2, हे 0 जसाचा तसा, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. आलं लक्षात. आता बघा परत 4 आहे म्हणजे आपण त्याला 2ने देऊ शकतो. 2 5 जा 10, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आता बघा 2 आहे शेवटी, मग 2 आहे असल्यामुळे आपण याला परत 2ने देऊ शकतो. 2 2 जा 4, उरला 1 म्हणजे 2 5 जा 10 आणि उरले 12. 2 6 जा 12, 256. आता बघा 6 आहे शेवटी, इव्हन नंबर आहे, परत आपण 2ने देऊया. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16. परत 8 आहे म्हणजे इव्हन फिगर आहे, 2 ना आपण करूया. 2 6 जा 12, 2 4 जा 8, परत 4 आहे म्हणजे इव्हन फिगर आहे, म्हणून आपण परत 2ने करूया. 2 3 जा 6, 2 2 जा 4, परत 2 आहे म्हणजे आपण परत 2ने देऊ शकतो. 2 1 जा 2 आणि उरला 1 12, शेवटी 12 आहे म्हणजे 2 6 जा 12. परत बघा ते 6 आहे म्हणजे आपण याला 2ने देऊ शकतो. 2 8 जा 16, परत आपण 2ने देऊ शकतो. इथे 4, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2ला परत 2ने म्हणजे 1. बघा आता आपण काय करू, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत याचे हे लिहून घेऊया. बघा इथे आपण याचे फॅक्टर्स लिहून घेतलेत आणि यानंतर आता आपण याच्या कॉमन जे आहेत प्रत्येक पेअरसाठीचा एक वेगळा हे लिहून घेऊ. ह्या पेअरसाठी 2 बघा, परत या पेअरसाठी 2, ह्या पेअरसाठी 2 येतं आहे लक्षात. नंतर हे 3 झाले, ह्या पेअरसाठी 2, ह्या पेअरसाठी 2 आणि ह्या पेअरसाठी 2. ठीक आहे, आणि याचं ॲन्सर किती येतं आहे बघा. याचं ॲन्सर येतं आहे 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. येतं आहे लक्षात. आता स्क्वेअर रूटमध्ये आपण हे लिहून घेतलं. 4096 इज इक्वल टू आपण 5 टाइम्स 2 2 लिहिलं आणि त्याचं ॲन्सर आपण काढलेलं होतं 64, म्हणजे फायनल ॲन्सर आलं 64. तर मग आपण परत एक काम करूया, याचं ॲन्सर लिहून घेऊया. ॲन्सर
the square root of 4096 is 64. हे आपलं ॲन्सर फायनल आलं. ठीक आहे, अत्यंत सोपं आहे मुलांना, घरी थोडी प्रॅक्टिस करायची. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे 1089. नेक्स्ट आणि फायनल एक्झाम्पल आहे 1089. आता याच्यामध्ये बघा शेवटी 9 फिगर 9 येतो आहे, डिजिट 9 नंबर येतो आहे. 9 येतो आहे म्हणजे 2नं आपण याला डिव्हाइड करू शकणार नाही, ऑड आहे, म्हणून आपण 3नं प्रयत्न करूया. तर 3नं जमतं का बघा, 3 3 जा 9, एक उरला, 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9, म्हणजे आपलं 3ने डिव्हिजन जाते. तर बघा 3 3 जा 9 उरला एक, 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9. आता बघा 3 याला आपण क्वेश्चन देऊ शकतो. हे बघा 3 आहे शेवटी, म्हणजे 3नं परत जाईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3. ठीक आहे, परत 121. आता 121ला कुणाने जातो, कुणाला कोणत्या फिगरनं जातो, तर तो 11नी जातो. 11 1 जा 11, 121 येतं, म्हणून इथे 11 लिहिलं. 11ला पण परत डिव्हाइड आपण 11नं करतो आणि शेवटी उरतो 1. तर आपण आधी फॅक्टर्स लिहून घेऊया. 3 3 जा 1 1 जा, इथे आपण कॉमन फॅक्टर हे काढून घेतले 3 आणि 11. आणि स्क्वेअर रूट इज इक्वल टू 3 इंटू 11 आणि फायनल आन्सर आलं 3 11 जा किंवा 11 3 जा 39. आणि आन्सर आपण परत लिहून घेऊया. द स्क्वेअर रूट of 1089 is 33. ठीक आहे, हे आपलं आलं फायनल आन्सर. बघा मुलांना अत्यंत सोपं आहे, फक्त फॅक्टर्स काढायचे आहेत आणि फॅक्टर्स काढण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे वारंवार आपण एकदा 2दा 3दा असे सोडवले पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल की कोणतं पर्टिक्युलर जे प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व करायचा आहे. आणि स्क्वेअर रूट नंतर आपल्याला माहिती आहे की पेअर्स करायच्या, पेअर्समधून कॉमन एक नंबर घ्यायचा आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तेच म्हणजे आपलं स्क्वेअर रूट असतं. याच्यात काही अडचण असेल तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.